नमस्कार युवक युवतींनो, नमस्कार. विशेषतः जे मुले आणि मुली शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आज आपण ITI अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण सर्वांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की पहा. ITIची प्रवेश प्रक्रिया आज दिनांक 3 जून पासून सुरू झालेली आहे. ज्या तरुणांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अर्थात ITI मध्ये प्रवेश घ्यायचा आहे, या तरुणांनी प्रवेश प्रक्रियेसाठी काय काय पूर्वतयारी केली पाहिजे, त्याचबरोबर नेमका प्रवेश कसा मिळेल, प्रवेशासाठी अर्ज कुठे करायचा, या संपूर्ण बाबतची माहिती, इत्थंभूत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. ITIचा जो काही प्रवेश दिला जातो हा ऑनलाईन पद्धतीने दिला जातो आणि त्यासाठी पूर्वतयारी म्हणून कोणकोणते कागदपत्रांची आवश्यकता असते ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो. तर प्रथमतः तुमच्याकडे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, ज्याला आपण LC असं म्हणतो, त्यानंतर तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट, गुणपत्रिका, मार्कशीट हे तुमच्याकडे आवश्यक असलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जर मागास प्रवर्गातून असाल तर समजा OBC, SC, ST, EWS किंवा NT, VJ या प्रवर्गातून तुम्ही असाल तर तुमच्या सर्वांकडे जातीचा दाखला, ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो, ते असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बेसिकली जे तरुण तरुणी OBC, NT, VJ, SBC आणि EWS या प्रवर्गातून आहे, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून आहेत, त्या सर्वांकडे उत्पन्नाचा दाखला आणि नॉन क्रिमी लेअर हे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. नॉन क्रिमी लेअर ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असतं, ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे, अशा तरुणांना हे नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र हे सेतू सुविधा केंद्रातून तुम्हाला मिळेल. तर ते आपण जे काय आहे ते सुरुवातीलाच काढून ठेवलं पाहिजे. तर ही सर्व पूर्वतयारी झाल्याच्या नंतर मग नेमका आपण अर्ज कुठे करायचा याबाबतची माहिती घेणार आहोत. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला DVET ही जी काही वेबसाईट आहे, डायरेक्टर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग यांच्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला याबाबतची अधिक माहिती मिळते. चला तर मग प्रत्यक्ष तुम्हाला त्या वेबसाईटवरती घेऊन जातो. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये DVET ॲडमिशन असं सर्च दिला, DVET ॲडमिशन असं जरी सर्च दिलं किंवा ITI ॲडमिशन असं जरी सर्च दिला तर तुम्हाला DVETची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट DVET महाराष्ट्र नावाची वेबसाईट इकडे तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य या वेबसाईटवरती तुम्ही गेले तर तिकडे तुम्हाला दिसेल नोटिफिकेशन्स, ॲडमिशन नोटिफिकेशन नंबर
20241 ही न्यू जे काय आहे तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं की तुम्हाला ही विंडो ओपन झालेली दिसेल आणि यामध्ये शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2024 सत्रासाठी प्रवेश सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। या प्रवेश सूचना ज्या काय आहेत त्या तुम्ही बारकाईने जे काय आहे त्याचं वाचन तुम्ही करायचं आहे। इकडे अर्ज भरण्याची पद्धत जी काय आहे ही पद्धत तुम्हाला दिलेली दिसेल। त्यामध्ये दिलेलं आहे की राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रियेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील। म्हणजे तुम्ही अर्ज भरल्याच्या नंतर तो अर्ज कन्फर्म करण्यासाठी तुमच्या जवळ असलेल्या कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन तुम्ही तुमचा अर्ज कन्फर्म करू शकता। जरी तुम्हाला त्या संस्थेत प्रवेश घ्यायचा नसला परंतु तुमचा अर्ज तुम्ही त्या संबंधित जवळच्या संस्थेमध्ये जाऊन ते तपासून तुमचा अर्ज कन्फर्म करून तुम्हाला एक रिसीट देतील। तर ही एकदम सोपी प्रक्रिया आहे हे आपण समजून घ्या। मग पुढे आपण जाणार आहोत प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर प्रवेश अर्ज निश्चित करण्यापूर्वी उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीमध्ये काय करता येईल, बदल करता येईल। तुमचा अर्ज हा कन्फर्म करण्यापूर्वी तुमच्या स्वतःच्या पासवर्डने तुम्हाला त्यामध्ये आवश्यक त्या माहितीमध्ये बदल करता येईल। मग आपण प्रत्यक्ष बाकीचा प्रवेश प्रक्रियेचा जो काही तपशील आहे तो बघूया। प्रवेशाचं वेळापत्रक काय आहे ते बघूया। तर 3 जून पासून ते 30 जून पर्यंत ही तारीख लक्षात घ्या। 3 जून पासून ते 30 जून पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्ज दुरुस्ती करणे, एडिट करणे, प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे। तर ही जी काही प्रक्रिया आहे ती तुम्हाला 3 जून 2024 पासून ते 30 जून 2024 पर्यंत ती करता येईल। प्रवेश अर्ज निश्चित करणे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 3 जून ते 30 जून पर्यंत तुम्हाला तुमचा जो काही ऑनलाईन अर्ज आहे तो अर्ज भरता येईल आणि दिनांक 5 जून ते 1 जुलै 2024 पर्यंत 5 जून ते 1 जुलै 2024 पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज राज्यातील कोणत्याही शासकीय किंवा अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित किंवा कन्फर्मेशन करता येईल। बऱ्याच जणांचा गैरसमज होऊ शकतो, प्रवेश अर्ज निश्चित केला म्हणजे त्या संस्थेत प्रवेश झाला असं नाही। तर तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती माहिती पडताळणे, ती माहिती तुम्ही बरोबर भरली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला संबंधित केंद्रावरती जवळच्या ITI मध्ये जाऊन तुमचा अर्ज हा कन्फर्म करावा लागेल आणि त्यासाठी तुमच्याकडे सर्व ओरिजिनल जे काही डॉक्युमेंट्स आहे, तुम्ही अर्जात जी माहिती भरलेली आहे त्याचे सर्व पुरावे म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याकडे शाळा सोडल्याचा ओरिजिनल दाखला, त्याचबरोबर 10वीचं गुणपत्रक, त्याचबरोबर जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, हे सर्व सर्टिफिकेट ओरिजिनल घेऊन तुम्हाला त्या संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत किंवा केंद्रामध्ये जायला लागेल आणि त्या ठिकाणी ते तुमचा अर्ज तपासतील। त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत की प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थांनी विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्डद्वारे प्रवेश लॉग इन करून सादर करणे। 5 जून 2024 ते 2 जुलै 2024 एकदा की तुमचा अर्ज संबंधित ITI ने कन्फर्म केला की तुमच्याकडे असलेला लॉग इन आणि पासवर्डच्या आधारावर तुम्ही ट्रेड निवडता। मग हा ट्रेड तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या संस्थेत पाहिजे म्हणजे अगदी ज्या संस्थेत तुम्ही कन्फर्म केला तीच संस्था निवडली पाहिजे असं काही नाही। महाराष्ट्रात तुम्हाला जी संस्था पाहिजे ती संस्था तुम्ही निवडू शकतात आणि तुम्हाला जो ट्रेड पाहिजे तो ट्रेड तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकतात। नेहमी लक्षात ठेवा, पसंतीक्रम देताना तुम्हाला ज्या व्यवसायाला प्रवेश घ्यायचा आहे आणि ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे त्याचा प्राधान्यक्रम 1 द्या
मग तो नाही मिळाला तर दुसरा द्या, मग तिसरा द्या, मग चौथा द्या. कधी कधी सायबर कॅफेमध्ये किंवा चुकीच्या कमी माहिती असलेल्या माणसाकडून अर्ज भरला आणि ज्या व्यवसायाला आपल्याला प्रथम प्राधान्य द्यायचं नव्हतं त्याला जर आपण प्राधान्य दिलं आणि त्यात जर आपला नंबर लागला आणि आपण प्रवेश नाकारला तर आपण या प्रवेश फेरीतून बाद होतो. म्हणून प्राधान्यक्रम देताना आपल्याला जो ट्रेड आवडतो, आपल्याला जी संस्था हवी आहे तिचा प्राधान्य क्रमांक 1 द्या. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. तुम्हाला याच वेबसाईटवरती 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता एक प्राथमिक गुणवत्ता यादी जी काय आहे ती प्रसिद्ध होईल. कारण हा प्रवेश जो काही हे जे काही प्रवेश आहे ते ऑनलाईन पद्धतीने आणि गुणवत्तेनुसार दिले जातात. त्यानंतर गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदवणे. जर तुम्हाला तुमचं म्हणणं असेल की मला जास्त मार्क आहे त्या ठिकाणी कमी दाखवले तर तुम्ही लेखी स्वरूपात ज्या केंद्रावर अर्ज कन्फर्म केला होता तिकडे तक्रार तुम्ही जी काय आहे ती नोंदवू शकता. ती जी काही तारीख आहे ती 4 जुलै ते 5 जुलै म्हणजे 2 दिवस तुम्हाला हरकतीसाठी आहेत. आणि अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करून 7 जुलै 2024 रोजी 5 वाजेपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होते आणि तुमचा नंबर कोठे लागलेला आहे किंवा काय याबाबतची माहिती तुम्हाला SMS द्वारे तुम्ही जो रजिस्टर मोबाईल नंबर दिलेला असतो त्या नंबरवरती ही माहिती मिळते. त्यानंतर पहिल्या 14 जुलै 2024 पासून 14 जुलै 2024 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही यादी जी काय आहे ती तुम्हाला उपलब्ध राहते. आणि पुढे पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रत्यक्ष कारवाई करणे. 15 जुलै ते 19 जुलैपर्यंत तुम्ही तो प्रवेश जो काय आहे तो प्रवेश त्या ठिकाणी घेऊ शकतात. त्यानंतर पुढे दुसरी फेरी जी काय आहे त्यासाठी 15 जुलै ते 19 जुलै अशा पद्धतीने म्हणजे जे पहिल्या फेरीमध्ये ज्या जागा शिल्लक राहिल्या त्या जागांचा प्रवेश हा तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये घेता येईल. त्यानंतर आता प्रत्यक्ष जे काय आहे तुम्हाला टाइम टेबल जे काय आहे ते समजून सांगितलं. प्रत्यक्ष प्रवेश घेताना तुम्हाला ऑनलाईन अर्ज कुठे करता येईल तर आपण हे जे काही नोटिफिकेशन पाहिलं त्याच्यावरती इथे कॅन्डिडेट लॉग इन लिहिलेलं आहे बघा. या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अँड रजिस्टर्ड कॅन्डिडेट असं तुम्हाला दिसेल. तर जे पहिल्यांदा अर्ज करता आहेत त्यांनी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक केलं की त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे विंडो ओपन होईल. तिथे तुम्ही तुमचं नाव जे काय आहे ते लिहू शकतात. या ठिकाणी तुमचं नाव टाका. उदाहरणार्थ आता मी एक अर्ज भरून दाखवतो. हे नाव टाकल्याच्या नंतर लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव ते तुम्ही भरतात. त्यानंतर जन्मतारीख जी काय आहे ती तुम्ही भरा. अशी तुम्ही जन्मतारीख जी काय आहे ती त्या ठिकाणी नमूद करू शकतात. आता मोबाईल नंबर जो काय आहे प्रायमरी मोबाईल नंबर इथे लाल स्टार अक्षर दिलेला असेल तर याचा अर्थ ही माहिती भरणं अनिवार्य आहे. तुम्ही मोबाईल नंबर जो काय आहे तो भरल्याच्या नंतर दुसरा मोबाईल तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही टाकू शकता. नसेल तरी हरकत नाही. तुम्ही मोबाईल नंबर भरल्याच्या नंतर येथे तुम्हाला एक सूचना येते. येथे नोंदवलेला दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत हॉल तिकीट परीक्षा विषयक माहिती तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करणे यासाठी आवश्यक असणार आहे. यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक आहे. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. अतिशय महत्त्वाची सूचना आहे ही नीट समजून घ्या. तुम्ही जो मोबाईल नंबर इकडे नोंदवणार आहात तो मोबाईल नंबर तुमचं ITI पूर्ण होईपर्यंत
तुम्ही तो सांभाळून ठेवायचा आहे, तो चालू ठेवायचा आहे. कारण तुमचं परीक्षेचा अर्ज भरणं, हॉल तिकीट डाउनलोड करणं, त्यानंतर तुम्ही ITI पास झाल्यानंतर तुमचं जे काही गुणपत्रक आहे ते सुद्धा तुम्हाला त्यावरतून डाउनलोड करून घेता येतं. म्हणून तो नंबर जो काय आहे तो तुम्ही सांभाळून ठेवायचा, सुरू ठेवायचा, नंबर बदलायचा नाही. कारण ही सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन शेवटपर्यंत राहते. तर त्या ठिकाणी तुम्ही याला ॲग्री म्हणा आणि ॲग्री म्हटल्याच्या नंतर तुमचा एक ईमेल ID जो काय आहे तो ईमेल ID टाका, तुमचा पासवर्ड टाका आणि पासवर्ड पुन्हा रिपीट करा. इथे पासवर्ड जो लिहिला तो पुन्हा इथे लिहा, म्हणजे तो कन्फर्म करणं आहे पासवर्ड. आणि पासवर्ड तो टाकल्याच्या नंतर या ठिकाणी एक कॅप्चा येतो, UJT जो काही असेल तो कॅप्चा इथे टाका आणि रजिस्टर्ड म्हणा. रजिस्टर्ड झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन आणि पासवर्ड जो काय आहे तो येतो, तो सांभाळून ठेवा. आणि ते झाल्याच्या नंतर मग तुम्ही इकडे जाऊ शकता, रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनच्या मध्ये जाऊन इकडे तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर जो तुमच्या मोबाईलमध्ये आहे तो आणि पासवर्ड तुम्ही टाकला आणि कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन केलं की तुमचा जो काही फॉर्म आहे तो ओपन होतो. तो फॉर्म तुम्ही भरायचा आहे. त्या फॉर्ममधली सर्व माहिती, तुमचे मार्क्स, तुम्हाला मिळालेले गुण, तुमची कॅटेगरी जी काय असेल ती, हे सर्व जी काय माहिती आहे ती माहिती भरायची. आणि ती माहिती भरल्याच्या नंतर त्याची प्रिंट घ्यायची आणि ती प्रिंट आणि ओरिजिनल कागदपत्र हे वेळापत्रकामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही जवळच्या संस्थेमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन कन्फर्म करायचं आहे. आणि तो अर्ज कन्फर्म झाल्याच्या नंतर तुम्हाला वेळापत्रकामध्ये जी तारीख दिलेली आहे त्या तारखेला तुम्ही ट्रेड निवडायचा आहे. ही प्रक्रिया नीट लक्षात घ्या. आधी तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट घ्यायची आहे. प्रिंट जी काय आहे ती घेऊन आणि ओरिजिनल कागदपत्र घेऊन जवळच्या ITI मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज हा कन्फर्म करायचा आहे. तुम्ही भरलेली माहिती ते पडताळतील आणि पडताळून ते तुम्हाला अर्ज कन्फर्म केल्याच्या नंतर एक रिसीट देतील. त्यानंतर वेळापत्रकाप्रमाणे तुम्हाला तुमचा ट्रेड चॉईस करायचा आहे. ट्रेड आणि संस्था जी काय आहे ती निवडायची आहे आणि त्यानंतर गुणवत्ता यादी लागेल. आणि गुणवत्ता यादी लागल्याच्या नंतर ज्या संस्थेमध्ये तुमचा प्रवेश होणार आहे त्या संस्थेमध्ये जाऊन तुम्ही तुमची मूळ कागदपत्र जमा करायची आहे, ओरिजिनल कागदपत्र जमा करायची आणि आपला जो काही प्रवेश आहे तो आपण निश्चित करायचा असतो. ITIची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कोणाच्याही वशिल्याची, कोणाच्याही मदतीची गरज पडत नाही. प्रवेश पूर्णपणे गुणवत्तेवर मिळतो. खाजगी संस्थांमधील प्रवेश सुद्धा हा गुणवत्तेवरच दिला जातो, ऑनलाईन पद्धतीनेच दिला जातो. आणि ही प्रक्रिया जर तुम्ही फॉलो केली, व्यवस्थित समजून घेतली तर तुम्हाला ITIचा प्रवेश मिळवणं हे अतिशय सुलभ आहे. तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहे. या व्यतिरिक्त काही माहिती तुम्हाला आवश्यक वाटली तर तुम्ही नजीकच्या ITI मध्ये संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष तुम्ही मलाही संपर्क साधू शकता. माझा भ्रमणध्वनी तुमच्याकडे उपलब्ध आहे, तर त्या नंबरवरही तुम्ही संपर्क साधू शकता. तर ही जी काही माहिती आहे ती जवळच्या मित्रांना सांगा. हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही पहा. ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांना सुद्धा ही महत्त्वाची माहिती सांगा. नमस्कार.